महाराजांनी अचानक खाशी सदर बोलवली, काही खास वजह? मलाही रिवाजाप्रमाणे तसा सांगावा नाही. काहीतरी महत्वाचे कारण असणार, याशिवाय असा तातडीचा सांगावा येत नाही. तुम्हाला माहित असणारच. आम्हाला नाही तर बहुधा मोहिमेबद्दलच असणार. आम्हालाही तसंच वाटतं. मोहिमेबद्दल मसलत करायची असणार महाराजांना. भिवंडीवर जाणार असं म्हणत होते, परंतु प्रत्यक्ष काय ते महाराज आल्यावरच कळेल. आम्ही तुम्हा सगळ्यांना इतक्या तातडीनं बोलवून घेण्याचं कारण म्हणजे वंदनीय वेदो नारायण आचार्य गागा भट्ट यांचं रायगडावर आगमन होत आहे. गागा भट्ट? होय, पण अचानक कसे येणे होत आहे? ते आम्हालाही पडलेलं कोडच आहे. आचार्य गागा भट्ट असे अचानक रायगडावर का येत आहे? परंतु एक त्यामागे काही खासा उद्देश असणार एवढं नक्की. महाराज, आचार्य गागा भट्ट येत आहेत, ती तर परवणीच. होय, परवणीच आहे. त्यांचं येणं, राहणं, फिरणं, बोलणं कुठल्याही सणापेक्षा कमी नाही. हो, म्हणजे आचार्य येतील आणि त्यांच्या मागोमाग चैतन्य येईल. परंतु महाराज, आपण तर मोहिमेवर निघणार आहात. आम्ही आमची मोहीम थोडी पुढे ढकलली. एकदा आचार्यांच्या मनातला हेतू आणि उद्देश समजल्यानंतर आपण मोहिमेची आखणी करूया. हा, पण तोपर्यंत शंभूराजे, आचार्यांच्या स्वागताची सगळी जबाबदारी आम्ही आपल्यावर सोपवतो आहोत. जी. त्यांचं येणं, त्यांची सुरक्षा, त्यांचे विश्राम कक्ष, त्यांचं भोजन सगळं आपल्या निगराणीखाली राहील. कोणाला काही न्यून वाटलं तर ते शंभूराजेंना सांगावं. जशी आज्ञा महाराज. मातोश्री, मातोश्री, खबर समजली? आलंय आमच्या कानावर. साक्षात काशी येत आहे रायगडावर. गडावर सर्वत्र उत्साह संचारलाय. गडाने तर कात टाकल्यासारखंच झालंय. आचार्यांच्या येण्याची, त्यांच्या निवासाची सगळी जबाबदारी युवराजांवर सोपवली. तेही बरं झालं. परंतु मातोश्री, आचार्यांचं अचानक येण्याचं कारण मात्र समजलं नाही. आम्हालाही त्याची कल्पना नाही आणि त्यांच्या येण्याचं प्रयोजन काय आहे हेही आम्हाला माहित नाही. परंतु वेदो नारायणाचे दर्शन घडेल यात सारं काही आलं. सुनबाई, एवढी वर्ष झाली राज्याभिषेकाला, पण आजही आम्हाला सगळं लख्ख लक्षात आहे. आम्ही असे सिंहासनाच्या जवळच उभे होतो. ते भव्य सिंहासन, ती सुंदर मेघडंबरी आणि तबकात सोन्याचा खिळा घेऊन उभे असलेले दत्ताजी पंत. गागा भट्टांनी तो सोन्याचा खिळा महाराजांच्या हातात दिला. महाराज चांदीच्या शिडीवर चढले. मेघडंबरीच्या छतामध्ये त्यांनी तो सोन्याचा खिळा सोन्याच्या हातोडीने ठोकला. सुवर्ण मेघ असती आणि गागा भट्टांच्या मुखातून पहिला मंत्र रायगडावर ऐकू आला. ओम स्वस्ति श्री. आम्ही सगळे शहारून गेलो. आता जेव्हा जेव्हा मंदिरात जातो तेव्हा तेव्हा गागा भट्टांच्या आवर्तनाचा नाद ऐकू आल्याचा भास होतो आम्हाला. आणि आता तर ते प्रत्यक्ष येत आहेत. कपिला षष्ठीचाच योग आहे हा. हो ना, एवढे मोठे आचार्य येणार ते काही उगीच नाही. कारण असेल काही ना काही. मस्तक अगदी सुन्न झाले आहे. माझेही ऐकल्यापासून मनात हजार प्रश्न निर्माण झालेत. प्रश्न 1, गागा भट्ट रायगडावर का येत आहेत? प्रश्न 2, गागा भट्ट रायगडावर का येत आहेत? तिसरा, चौथा, पाचवा प्रश्न हाच. पण असे अचानक कसे येत आहेत? अचानक कसे येतील? काहीतरी ठरले असणारच. तसे कसे येतील गागा भट्ट? आणि अचानक येण्यासाठी काशी का एवढी जवळ आहे? परंतु आता महाराजांनी त्यांच्या येण्याचे कारण काही सांगितले नाही.
महापूजा किंवा दक्षिण दिग्विजयाला निघण्यापूर्वी एखादा समारंभ वगैरे? मला वाटतं महाराजांना कदाचित उत्तराधिकारी तर घोषित करायचा नसेल ना. अनाजी पंत, तुमचा होरा अगदी बरोबर आहे. मग त्या कारणाने जर गागा भट्टांचे येणे होत असेल मग आपल्याला सावध असायला हवे. आपण सावध राहून काय करणार? महाराजांना जे करायचं ते करणारच. त्या अगोदरच आपण संधी साधू, गागा भट्टांना भेटू. मोरोपंत, उत्तराधिकारी जर घोषित होणार असेल तर तो आपल्या मर्जीतलाच असायला हवा. हो, पण आपण हे महाराजांच्या कानावर घालावयास हवे. महाराजांच्या कानावर घालायचेच, पण गागा भट्टांच्या माध्यमातून घालायचे. आपण औषध दिले तर ते कडू लागते, पण वैद्याने दिले तर त्याची मात्रा उपयुक्त ठरते. वाह, पटलं. आपण आपला हेतू जर गागा भट्टांच्या गळी उतरवला तर पुढचा सगळा सासूरवास ओथट झालाच म्हणून समजा. मुजरा राणी साहेब, बाहेर पंत चिटणीस आलेत. त्यांना बसायला सांग, आम्ही आलोच. जी राणी साहेब. राणी साहेब येत आहेत. निरोप मिळाला आमचा? जी महाराणी साहेब. काय घेणार आपण, शरबत का ताक? आपण विचारलं, आम्हाला सारं काही मिळालं. आमच्यासाठी काही आज्ञा असेल तर करावी. आज्ञा वगैरे नाही, पण गडावर चर्चा सुरू आहे. गागा भट्ट येत आहेत अशी, म्हणून मनात विचार आला. नजीकच्या काळात गडावर कोणता कार्यक्रम नाही का कोणता संकल्प नाही, मग का बरं गागा भट्ट येत आहेत? बरं, काही महत्वाची अंतस्थ बाब असती तर महाराजांनी आमच्यापासून लपवली नसती. हो, ते आहेच. मग ही बाब आमच्यापासून का लपून राहिली? ते आम्हास काय ठाऊक. याचा अर्थ गागा भट्ट येण्याचे प्रयोजन खूपच गुप्त आहे. हा? हो, म्हणजे नाही. आम्हाला सांगा, महाराजांचे सगळे पत्र, खलिते हे तुमच्या मार्फत जातात ना? हो. गेल्या 1-2 महिन्यात आवक जावक नोंदीत काशीला एखादं पत्र गेल्याचं आठवतंय का? नाही महाराणी साहेब. घाई गडबडीत लिहिलंय आणि सांगायचं राहून गेलं, असं काही आहे का? नाही. ठीक, मग आमचं तुम्हाला एक सांगणं आहे. आदेश समजला तरी चालेल. गागा भट्टांचं इथे येण्याचं कारण जेव्हा केव्हा तुमच्या कानावर येईल तेव्हा तात्काळ तुम्ही आमच्या महाली हजर व्हा. जी जी राणी साहेब. महते क्षत्राय महते अधिपत्याय महते जान राज्याय एषवो भरतो राजासह अस्माकं प्रजानाम राजा. गागा भट्ट, आचार्य गागा भट्ट. आणि गागा भट्ट म्हटलं की आम्हाला आठवतो तो राज्याभिषेक सोहळा, आठवते ती विजय जत्रा. काय झालं होतं तेव्हा? आम्हाला काही आठवत नाही. तुम्ही इवलेसे होतात तेव्हा. तुलेच तर होतोच, म्हणून तर विचारतोय. आपले आबासाहेब पहिल्यांदा सिंहासनावर बसले. गागा भट्टांनी केवढे परिश्रम घेतले होते.
अहोरात्र जागले. राज्याभिषेकाचे शेकडो विधी आणि आम्ही त्यांच्या सोबत. मग कधी कणिक नीती वाचा, विदुर नीती वाचा, मनुस्मृती, याज्ञवल्क्य, वसिष्ठ, अंगिरा, नारद, कित्येक स्मृती आमच्या नजरेखालून जात होत्या. आणि दुसरीकडे 32 मण सोन्याचं सिंहासन तयार होत होतं. नानाविध रत्न, हिरे, मोती, माणिक, पाचू, पुष्कराज, कोवळं, गोमेद, नील, पद्मवनात उत्पन्न होणारं वैडूर्य, विमलक, मौक्तिक, श्रीकटक अशा अनेक रत्नांनी मढवलेलं सिंहासन. आम्ही ते पाहिले. मग त्या कारागिरांनी सिंहासनाभोवती एक एक असे 8 सुवर्ण खांब उभे केले. कधी कधी आम्ही जायचो आबासाहेबांबरोबर त्या कारागिरांच्या सुवर्ण शाळेत. कधी गागा भट्टांसोबत जायचो. त्या सुवर्ण खांबांवर पक्षी, पानं, फुलं, वेली यांची चित्र कोरताना पाहिलीत आम्ही. हो हो तर गागा भट्टांनी आमच्या देखतच त्या सुवर्ण खांबांच्या पायाशी वृषभ, मार्जार, तरस, वाघ, सिंह यांची चित्र कोरायला सांगितली. किती आनंद देऊन गेले ना ते वर्ष. आम्हाला तर आजही ते मंत्रघोष आमच्या कानात निनादत आहेत. असंच वाटतंय बाळराजे केवळ महाराष्ट्र देशीच नव्हे तर अखंड हिंदुस्थानात हा पवित्र क्षण गागा भट्टांच्या मंत्रोच्चारानं सिद्ध प्रसिद्ध होत होता. नुसत्या आठवणीनं सुद्धा अंगावर शहारे आले आमच्या. गागा भट्ट म्हणाले, स्वस्ति साम्राज्यम भौज्यम स्वराज्यम वैराज्यम. ते लखलखणारे सोन्याचे होन, रुपयाची ताट, रुपयाची नाणी, तपक, सोन्याची निरांजन, सोन्याचे दिवे, पणत्या, सगळा रायगड सोन्याचा. आणि नजराणे तर किती. कुणाच्या तपकात मलमल तर कुणाच्या तपकात भरजरी. कुणाकडे शेले, पागोटे, शाली, मशरू, मखमल, सखालत, गजनी. आणि अक्षता सोन्याच्या, चांदीच्या, फुलांच्या. हो ना बाळराजे, प्रभू रामचंद्र, युधिष्ठिर यांच्या परंपरेला जोडणारा तो उदात्त क्षण होता. त्या सिंहासनाला जोडणारा हा सांधा होता. आपण तो क्षण अनुभवला. जीवनाचं सार्थक झालं. आम्हाला तर आता सुद्धा आचार्य गागा भट्टांचे शब्द ऐकू येत आहेत. कोणते? जेव्हा आपले आबासाहेब पहिल्यांदा सिंहासनावर आरूढ झाले. उदयोस्तु जगदंबे, उदयोस्तु, उदयोस्तु. श्रीमन महात्रिपुर सुंदरी भगवती, अनेक कोटी ब्रह्मांड मंडल, जगदुत्पत्ती स्थिती निलय लीला विलासिनी, श्री 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 तुळजा भवानी उदयोस्तु, अंबे उदयोस्तु. आम्हाला कधी सिंहासनावर बसायला मिळणार? बाळराजे आबासाहेब आधी रयतेच्या हृदय सिंहासनावर विराजमान झाले, मग सोन्याच्या सिंहासनावर. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सोन्याच्या सिंहासनापेक्षा रयतेचं हृदय सिंहासन जास्त महत्वाचं. असं असतं? धाईसा, जर तुम्हाला सिंहासनावर बसायचंच असेल तर त्यासाठी आधी दादासाहेबांच्या मांडीवरून खाली उतरावं लागेल. मग नको आम्हाला ते सिंहासन. आम्हाला आमच्या दादासाहेबांच्या मांडीवरच बसायला आवडेल. अरे या 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 इकडे या या. राम राम निराजी पंत. राम राम मोरो पंत. राम राम. हे कोण? हे आपण केले, आम्ही निस्तारतोय आता. काय झाले? आम्ही काय केले आणि तुम्ही काय निस्तरताय? अहो, नेताजी रावांचं शुद्धीकरण करून त्यांना तुम्ही धर्मात घेतलं, तेव्हापासून अशा लोकांची रीघ लागली आहे आमच्या घरासमोर. अहो पण कशाबद्दल? कशाबद्दल? आम्हालाही धर्मात घ्या असं म्हणतायत हे लोक. हो मग चांगले झाले की हे. याच्यासाठी तर केला होता अट्टहास. त्यांना धर्मात यायचं असेल तर येऊ द्या.
परंतु अजून सरकारी आदेश निघालेला नाही. हो ना. शिवाय नेताजीरावांच्या शुद्धीकरणाविषयी लोकभावना काय आहेत तेही नीट समजू शकलेलं नाही. तेव्हा थोडं थांबलेलंच बरं. मलाही तेच वाटते. याचा अर्थ महाराजांचा निर्णय आपणास आवडला नाही तर? नाही नाही, महाराजांचा निर्णय आवडला हो, पण तरीही रयतेत त्याचे काय पडसाद उमटतायत तेही बघायला पाहिजे. सरकार आम्हाला तर लय खुशी झालीये बघा. कवा एकदा धर्म देतो ना असं झालंय. अहो मी यांना सांगितलं, पण कालपासून ही मंडळी आमच्या दारासमोरच बसून आहे. यांना मंदिरात पूजा करायची घाई आहे, यांच्या बायकांना घरासमोर रांगोळ्या काढायच्यात म्हणे. मला जेजुरीला जाऊन भंडारा उधळायचा आहे आणि मला बिजोतीबाला जाऊन गुलाल उधळायचा आहे. हे पहा, हे असं चाललंय सगळं. हे संकेत उत्तम आहेत. संकेत उत्तमच आहे. आम्हास त्याबद्दल काहीही म्हणावायचे नाही. परंतु का कोणास ठाऊक, मी मात्र पूर्णपणे सहमत नाही या गोष्टीला. आज नाही पण उद्या सहमत व्हावंच लागेल. हे का म्हणून? महाराजांचा आदेश. मोरोपंत तुम्ही समजून घ्या, हा धर्मांतराचा निर्णय आपल्या फायद्याचा आहे. एक वेगळा पायंडा पडतो आहे. आम्हास मान्य आहे पण पटत नाही. आम्ही काय म्हणतो, लवकरच गागा भट्ट येतील. आपण बोलूयात त्यांच्याशी. काय योग्य काय अयोग्य ते सांगतीलच. परंतु आमची खात्री आहे, गागा भट्ट महाराजांच्या निर्णयाचं स्वागतच करतील. कळेल ना. घोडा मैदान जवळच आहे. आमचा आपला कयास. जिथपर्यंत गागा भट्टांना आम्ही ओळखतो त्यानुसार हा निर्णय गागा भट्टांना धर्मात केलेली लुडबुडच वाटणार. मुजरा महाराणी साहेब. पंत येण्याची वर्दी दिली नाही. काही महत्वाची बाब? हो, हे गंगाधर शास्त्री हे संस्कृत उत्तम जाणतात. त्यांची त्यात विलक्षण गती आहे. पण त्याचं काय? अहो, आपल्या बाळराजेंना कमी वेळेत संस्कृत श्लोक शिकवतील. कमी वेळ? आणि ते का म्हणून? महाराणी साहेब, अहो गागा भट्ट येत आहेत. ते आल्यानंतर त्यांच्या समोर आपले बाळराजे एक छानसा संस्कृत श्लोक म्हणून दाखवतील आणि सर्व सभेला चकित करतील आणि गागा भट्टांच्याही कौतुकास पात्र ठरतील. त्यांनी केलेल्या कौतुकाचा बाळराजेंना काय फायदा? अहो, फायदा म्हणाल तर खूप आहे. त्याने अनेक गोष्टी साधल्या जातात. आयुष्यात काही साध्य करायचे असेल तर प्रथम विद्वानांच्या नजरेतच भरायला पाहिजे. असं? पण मी जे काही म्हणतो आहे ते तुमच्या आता लक्षात येणार नाही. पण तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून देतो. राज्याभिषेकाच्या वेळी एवढे विधी झाले पण बाळराजांना त्यातून वगळले होते. एकही विधी बाळराजांच्यावर नाही. पण ते लहान होते ना. पण ते युवराजच होते ना. ते बसले सिंहासनाच्या बाजूला. त्यांच्यावर ओतले सप्तसागराचे जळ. त्यांच्या हातून झाले का होम हवन? नाही ना. म्हणून हा खटाटो. तसं काही असेल तर महाराज बघून घेतील. आणि काही उणधुणं वाटलं तर आम्ही बोलू महाराजांशी. अहो, तसं होत नाही. खूप आधीपासून तयारी करावी लागते. वादळ 10 कोस लांब असताना शहामृग रेतीत मान खुपसून बसतो तेव्हा तो वाचतो. आणि पावसाळ्या अगोदर 1 महिना आधी सुगरण घरटे बांधते तेव्हा ती पानकळ्यातून वाचते. आणि बाळराजांची तलवार अशीच गाजावीशी वाटत असेल तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत असे वाटते मला. कसे? अगदी योग्य बोललात पंत. शास्त्राभ्यास असल्याखेरीज बाळराजांची तलवार गाजणार नाही. म्हणून बाळराजांनी संस्कृत शिकणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं. ठीक, शिकवा त्यांना संस्कृत श्लोक.